मस्ती आपल्यासारखं नाही आहे. तर खरंच खेड्यातली लाईफसुद्धा खूप छान आहे. जेवणं वेळेवर, झोपणं वेळेवर. तर बघा आता इथे मी टाकत आहे. तर छान इथे सर्व टाकून घ्यायच्यात आता. तर थोडीशी पोळी म्हणजे पातळच लाटायची, एकदम जाड नाही लाटायची, जेणेकरून शिजायला वेळ लागेल. आणि कोणाकोणाची पद्धत असते की बेसन पीठ अगोदर छान हिरवी मिरची, लसण, जिरं टाकून शिजून घेतात, उकळ काढून घेतात आणि नंतर त्याला थापून त्याच्या वड्या पाडतात. तर ही माझी वेगळी पद्धत आहे. मी डायरेक्ट बनवून शिजवते. तर कोणी कोणी मासवडीसुद्धा बनवतात अशीच. त्याच्यामध्ये बेसन अगोदर शिजून घेतात, तिखट मीठ सर्व टाकून. तर घेतलेत मी इथे सर्व टाकून वड्या. आता याच्यात थोडंसं पाणी टाकावं लागते, कारण भाजीमध्ये थोडा रस्सा ठेवायचा आहे. आणि ही आपोआप नंतर घट्ट होते भाजी, कारण बेसन आहे शेवटी. तर उन्हाळ्या दिवसामध्ये असे थोडेसे वेगवेगळ्या भाज्या खायला खूप छान वाटतात. जसं की हरभऱ्याची भाजी आणि बेसन, म्हणजे मिक्स भाजी, बेसन भाजी, मेथीची भाजी, बेसन. तर मी बनवत असते, पण आता यावर्षी माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे नाही बनवलं यावर्षी मी. नाही तर खेड्यापाड्यावर गेलो तर देतातच, पण यावर्षी काही गेलीच नाही मी कुठं. तर बघा आता इथे प्लेट धुवून टाकायची, जेणेकरून थोडीशी घट्ट होते त्याने भाजी. तर तुम्ही म्हणसाल एवढं पाणी कशासाठी, तर थोडं शिजायला लागते त्याला, आणि थोडा मिडियम रस्सा ठेवायचा आहे मला, त्यामुळे टाकलेला आहे. तर बघा आता हे वड्या शिजायला सुद्धा पाणी लागते. तर चला आता दाखवते मी तुम्हाला. बघा बघा हे आहेत पाटवड्या. तर माझ्या थोड्याशा मधली साईज थोडी मोठी झाली, काही व्यवस्थित झाल्या बारीक, काही लहान. तर खूप छान आणि टेस्टी लागतात बघा. तर कापता वेळेस नाही वाटलं मला जास्त मोठ्या, पण आता वाटत आहेत. पण जाऊ द्या, पोटातच जाणार आहे.